भरमसाठ मसाले ॲड करून सुद्धा जर तुमची बिर्याणी हॉटेल स्टाईल होत नसेल तर नक्की ट्राय करा ही बिर्याणी रेसिपी, जी बनते अगदी कमी वेळात आणि कमी मसाला यूज करून। तर चला तर पाहूयात कशी बनवायची हॉटेल स्टाईल बिर्याणी घरच्या घरी। तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन। नंतर यात आपल्याला टाकायचं आहे हळद, मीठ, लाल तिखट, त्यानंतर बिर्याणी मसाला आणि कुरकुरीत तळलेला कांदा, अर्ध वाटी दही आणि अर्ध लिंबू पिळून टाकायचं। त्यानंतर हे सगळे जिन्नस मिक्स करायचे। हे सगळे जिन्नस मिक्स झाले की आपण यात टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी। तर मी ते 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं। नंतर कढईत तेल टाकून मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं। चिकनला तेलाने कोट करून घ्यायचं आणि यात कोणत्याही प्रकारचं पाणी ॲड करायची गरज नाहीये। मॅरिनेट केल्यामुळे चिकनला आपोआप पाणी सुटतं आणि याची चव एकदम अप्रतिम लागते। तर इकडे चिकन शिजत तोपर्यंत आपण भाताची रेसिपी पाहूयात। तेल टाकलेले आहे, खडे मसाले टाकलेत, पाणी टाकायचं। पाणी उकळलं की त्यात मीठ आणि लिंबू टाकायचं आणि नंतर 15 मिनिटं भिजत घातलेला तांदूळ ॲड करायचा, थोडासा मिक्स करायचा आणि हा तांदूळ आपल्याला 80%च कुक करून घ्यायचा आहे आणि कुक झाला की एका चाळणीत काढून घ्यायचा। तर इथे आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत। तर काय करायचं, खाली फ्राय केलेला कांदा ॲड करायचा, नंतर एक राईसचा लेयर बनवून घ्यायचा, त्यानंतर याच्यावरती थोडंसं तुपाची धार द्यायची। तूप टाकल्याने बिर्याणीला खूप छान अशी चव येते। नंतर जो की चिकन मसाला केलाय तो चिकन मसाला ॲड करायचा, त्याचाही एक लेयर बनवून घ्यायचा आणि पुन्हा भाताचा लेयर ॲड करायचा। तर मी इथे फक्त एक लेयरचीच बिर्याणी केली आहे। तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही 1-2 लेयर करू शकता। लेयरिंग झालं की त्यावरती तळलेला कांदा, कोथिंबीर आणि फूड कलर टाकून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटं कमी गॅसवरती वाफवून घ्यायची। इतकी सुंदर आणि टेस्टी बिर्याणी बनते घरच्या घरी। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि सांगा कशी झाली।